श्री स्वामी समर्थ. संकष्टी अंगारकी चतुर्थी ही 12 ऑगस्ट 2025 रोजी मंगळवारी आलेली आहे. तर संकष्टी चतुर्थी ही संकष्ट चतुर्थी म्हणून देखील ओळखले जाते, पण जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात. ही सर्व संकष्टी चतुर्थीमध्ये सर्वात पवित्र आणि महत्त्वाची अशी मानली गेलेली आहे. संकष्टी चतुर्थी ही चंद्रदर्शनानंतर आपण त्याचा उपवास आणि व्रत सोडायचं असतं. ती गणपतीच्या पूजनासाठी खूप महत्त्वाची ही संकष्टी चतुर्थी आहे. संकष्टी म्हणजे संकटातून मुक्त करणारी, ज्यामध्ये मंगळवार व गणपतीचा विशेष योग हा आलेला आहे. मंगळवार हा मंगळ ग्रहाचा वार मानला जातो, जो अंगारक नावाने देखील ओळखला जातो. या दिवशी चतुर्थी आली तर ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. ती अतिशय शुभ मानली जाते. या दिवशी आपण उपवास आणि प्रार्थना केल्यानंतर गणपती बाप्पा आपल्याला संकट दूर करतात व इच्छित फल प्राप्त करून देतात. संध्याकाळी आपल्याला गणेश पूजन, स्तोत्र, कथा, आरती आपल्याला करायची असेल. रात्री चंद्रदर्शन करून नैवेद्य दाखवून मग व्रत पूर्ण आपलं होत असतं. याची एक पौराणिक कथा आहे की एकदा अंगारक नावाचा ऋषीपुत्र, जो मंगळ ग्रहाचा अधिष्ठाता मानला जातो, गणपतीची घोर तपस्या करत होता. त्यामुळे गणपती बाप्पांनी त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला वर दिला की जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येईल, ती तुझ्या नावाने अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल आणि त्या दिवशी जो भक्त माझी पूजा करेल त्याचे सर्व संकटे दूर होतील. अशी आख्यायिका या अंगारकी चतुर्थीची आहे. अंगारकी चतुर्थीला आपल्याला सर्वप्रथम लवकर उठायचं आहे आणि लवकर उठून स्नान करायचं आणि देवघरातील देवांची पूजा झाल्यानंतर आपल्याला गणपती अथर्वशीर्ष म्हणून गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे. त्यातल्या त्यात जर कोणाला गणपती अथर्वशीर्ष नसेल जमत तर ओम गण गणपती नमः या मंत्राने देखील तुम्ही अभिषेक करू शकता. त्यानंतर तुम्ही अभिषेक कशा स्वरूपात करायचा तर आधी पाणी, नंतर दूध, परत पाणी याप्रमाणे आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला त्यांच्या स्थानावर स्थानपन्न करायचं आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला धूप, दीप, अगरबत्ती ओवाळायची आहे. गंध, अक्षता आणि जास्वंदाचं फूल आवर्जून आपल्याला वाहायचं आहे, अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर दुर्वा देखील अर्पण करायचे आहेत. शमीपत्र असेल तर शमीपत्र देखील तुम्ही अर्पण करायचं आहे. त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती ओवाळल्यानंतर आपल्याला नैवेद्य स्वरूपात मोदक अर्पण करू शकता. त्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही लाडवाचा नैवेद्य देखील अर्पण करू शकता. तेही शक्य नसेल तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण करू शकता. गणपती अथर्वशीर्ष आपल्याला लहान मुलांकडून म्हणून घ्यायचं असेल तर गणपती स्तोत्र देखील आपल्याला म्हणायचं असेल तर तुम्ही आपल्या मुलांची बुद्धी ही चांगली असावी, चांगला अभ्यास करावा, यासाठी आपल्याला मुलांना गणपती बाप्पाचा अभिषेक करायला आपण सांगायचं आहे. आणि श्रावण महिना चालू आहे, तर श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकर यांची आराधना करत आहोत. तर आराधना करत असताना हा श्रावण महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी आलेली आहे. तर या दरम्यान आपल्याला एक बेलपत्र देखील आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. आपल्या अडचणी दूर होण्याकरता हा उपाय आपल्याला नक्की करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला गणपती बाप्पाचा कृपाशीर्वाद मिळवायचा असेल तर नक्कीच तुम्ही हे बेलपत्र अर्पण करून संकष्टी चतुर्थीचं व्रत हे पूर्ण करायचं आहे. ही सेवा तुम्हाला संकल्पयुक्त करायची आहे की मी दर श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला एक बेलपत्र अर्पण करणार आहे. त्याचबरोबर आणखी 21 दिवसाचा उपाय आपल्याला करायचा आहे. तो कसा तर ते सांगते. हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी देवघरासमोर बसून एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तो कसा करायचा ते सांगते. 12 ऑगस्ट 2025 रोजी मंगळवार या दिवशी अंगारकी चतुर्थी आहे. नव्याने उपवास जर कोणाला सुरू करायचे असेल तर तुम्ही अंगारकी चतुर्थीपासून उपवास सुरू करू शकता. त्याला आपण मंगळी चतुर्थी म्हणतो. आणि मुलांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या सुखासाठी आपण काही उपाय करायचे आहेत. ते कोणते ते सांगते. अडचणी दूर होण्यासाठी आपण हे उपाय करू शकतो. देवपूजा झाल्यानंतर आपल्याला सकाळ आणि संध्याकाळ हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. या अंगारकी चतुर्थीला मंगळवारपासून सुरू करायची आहे. तर आता ज्यांना जमेल त्यांनी, जर अंगारकी चतुर्थी दिवशी जमत असेल त्यांनी अंगारकी चतुर्थीपासून 21 दिवस आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. जर अंगारकी चतुर्थीला काही अडचण आली असेल तर येत्या बुधवारी देखील तुम्ही ही सेवा सुरू करू शकता. तर आपल्याला आपल्या मुलांच्या कल्याणासाठी आपल्याला देवघरासमोर एक दिवा लावायचा आहे. त्यासाठी लागणारे वस्तू सांगते. एक मातीची पणती, मोहरीचं तेल, कापूर, काळे मिरे हे आपल्याला लागणार आहे. गणपती बाप्पा
बाप्पांवर अभिषेक झाल्यानंतर हा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि जेव्हा आपण अभिषेक करतो त्या पाण्याचं तीर्थ आपल्या मुलांना मुलांना प्यायला द्यायचं आहे किंवा घरातल्या प्रत्येकाने पिलं तरी चालेल. तर आपल्याला काय करायचं आहे ते सांगते. एक मातीची पंती घ्या आणि त्यामध्ये मोहरीचं तेल टाका. मोहरीचं तेल नसेल तर तिळाचं तेल टाका. तिळाचंही तेल नसेल, जर साधं तेल असेल जे आपण देवासाठी वापरतो ते तेल तुम्ही घ्यायचं आहे. त्यामध्ये एक पिवळी मोहरी टाकायची आहे आणि कापसाची जोडवात असलेली वात आपल्याला त्या पंतीमध्ये ठेवायची आणि पंतीखाली आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे आणि तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित करत असताना 108 वेळा आपल्याला ओम गण गणपते नमः हा मंत्र देखील तुम्ही म्हणायचा आहे. 16 वेळा देखील तुम्ही ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणू शकता. आणि त्यामध्ये हा मंत्र म्हणत असताना 5 कापूर आणि 5 काळे मिरी हे आपल्याला टाकायचे आहे. कापूर हा भीमसेनी कापूर असावा, जर तो नसेल तर साधा देखील चालेल, काहीच हरकत नाही. तर 16 वेळेस तुम्ही ओम गण गणपते नमः म्हणत ते 5 कापूर आणि 5 काळी मिरी टाकायचे आहे. त्या दिव्याला हळद, कुंकू, अक्षता आणि एक फूल वाहायचं आहे आणि संकल्प करायचा की मी 21 दिवस ही सेवा करणार आहे. ही सेवा मी माझ्या मुलांच्या सुखशांतीसाठी किंवा नोकरीसाठी, कोणी अभ्यासासाठी, कोणी त्या मुलं खूप हट्टी असतील तर त्यांना शांत करण्यासाठी ही सेवा करू इच्छिता. तर तो आपली इच्छा बोलायची आणि त्या ठिकाणी गणपती स्तोत्र म्हणायचं. गणपती अथर्व शीर्ष देखील आपल्याला म्हणायचं आहे आणि हा दिवा आपल्याला सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित केल्यानंतर जी काळी मिरी आहे किंवा जी वात आहे ती दुसऱ्या दिवशी आपल्याला काढायची आहे आणि नवीन वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत. म्हणजे नवीन वात टाकायची, नवीन कापूर, नवीन मिरी, असं आपल्याला 5 मिरी 5 कापूर आपल्याला नव्याने टाकायचं आहे. जर मासिक धर्म आला असेल तर ही सेवा तुम्ही स्किप करून पुढे कंटिन्यू करू शकता, काहीच अडचण नाही. आणि या वस्तू पंथी आपल्याला म्हणजे आपण जो कापूर टाकणार आहोत तो नव्याने टाकायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपले पंथीतील त्या मिरी काढून घ्यायची आणि ती वातही काढून घ्यायची. निर्माल्याच्या याच्यात ती आपल्याला ठेवायची आहे, एका कॅरीबॅगमध्ये ठेवा. नंतर आपली सेवा ही 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर 22व्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, ते सर्व जे आपण निर्माल्य म्हणून घेतलेलं सामान, ते वात आणि मिरी आहे, ते आपल्याला एका पंतीमध्ये ठेवायचं. त्यामध्ये कापूर टाकायचा आणि ते प्रज्वलित करून द्यायचं आणि पूर्ण त्याची राख झाल्यानंतर ती राख आपल्याला आपल्या झाडांमध्ये आपण टाकू शकतो. भगवान गणेशाला समर्पित असा हा अंगारकी चतुर्थी आहे. तर ही सेवा करत असताना आपल्याला सकाळी 9:30च्या आधी करायची आहे आणि सायंकाळी 6 ते 9:30च्या नंतर आपल्याला हा दिवा लावायचा. म्हणजे 6 ते 9:30च्या कालावधीमध्ये आपल्याला हा दिवा लावायचा आहे. तर ही सेवा केल्याने गणपती बाप्पा हे 14 विद्या आणि 64 कलांचे अधिपती आहेत. तर त्यांची सेवा केल्यानंतर, त्यांची आराधना केल्यानंतर आपल्या घरामध्ये आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होणार आहेत. सुख समृद्धी आपल्याला प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर घरामध्ये समाधान आणि शांतता पूर्ण असं आपलं कुटुंब होत आहे. तर कुठल्याच प्रकारच्या अडचणी आपल्या आयुष्यामध्ये होणार नाहीत. आणि आपल्याला मंगळी चतुर्थी आपण जसं म्हणतो की अंगारकी चतुर्थी आलेली आहे, तरी आपल्या सर्वांना भरभरून आपल्याला गणपती बाप्पांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. तर त्या दिवशी आपल्याला एक दिवा नक्कीच पेटवायचा आहे. तर झाले सेवा ही महाराजांच्या निरुजू करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.